2009 मध्ये मान्सून राज्यात लवकर दाखल झाला होता आणि त्यानंतरची कदाचित ही पहिलीच वेळ आहे की नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधीच मान्सूनने राज्यात धडक दिलेली आहे। सोमवारी रात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार होती। अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। मुंबईकर सुखावले। त्यांच्या टेन्शनमध्ये मात्र तेव्हा वाढ झाली जेव्हा पावसाचं पाणी अनेक सखल भागांमध्ये साचायला सुरुवात झाली। शहरी भागांसोबतच उपनगरांमध्ये सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळाला। दादर, हिंदमाता, किंग्स सर्कल, वडाळा, सायन, कुर्ला, घाटकोपर, कांदिवली, बोरिवली, अंधेरी सारख्या विविध शहरी आणि उपनगरी भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसलं। यासोबतच उपनगरीय रेल्वे सेवेला सुद्धा याचा मोठा फटका बसला। पावसामुळे मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं। त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। तर नुकत्याच सुरू झालेल्या मेट्रोच्या ॲक्वा लाईनवर असलेल्या एका मेट्रो स्टेशनमध्ये सुद्धा पाणी शिरलं। नव्यानंच उद्घाटन झालेल्या ॲक्वा लाईनच्या वरळी मेट्रो स्टेशनमध्ये साचलेल्या पाण्यामुळे हे मेट्रो स्टेशन आहे की वॉटर पार्क असा प्रश्न अनेक मुंबईकरांनी उपस्थित केला। दरम्यान मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसात पावसाची किती नोंद झाली याची आकडेवारी देखील आपण पाहूया। रविवार आणि सोमवार दरम्यानची आकडेवारी आपण पाहतो आहोत। गुलाब्यामध्ये 135.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सांताक्रूजमध्ये 33.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर सोमवारची आकडेवारी गुलाब्याला 144.3 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला। तर सांताक्रूजमध्ये 74.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।